नमस्कार. आपण पक्षांतर बंदी कायदा याच्यावर थोडं बोलणार आहोत. पक्षांतर बंदी कायदा हा कायदा खूप वाईट आहे मला असं वाटते. कारण याच्यामुळे हे राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात जात असतात आणि आम्ही सर्वसाधारण व्यक्तींनी निवडून दिलेला व्यक्ती हा या पक्षाचा व्यक्ती किंवा त्या पक्षाचा व्यक्ती किंवा त्या पक्षाचा व्यक्ती आम्ही असं न बघता ह्या पक्षाचा व्यक्ती हा काम करत आहे, हे पक्षाचे लोक हे चांगले काम करत आहे, आम्ही असं पाहून याला मत देत असतो आणि या मताचा अनादर करत हे या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात जात असतात. मग त्याच्याकरिता पक्षांतर बंदी कायदा, अँटी डिफेक्शन लॉ हा जो आहे याच्यामध्ये 2/3 भाग जर का प्रतिनिधी जात असतील तर त्यांची आमदारकी किंवा खासदारकी जात नाही असा उल्लेख आहे. पण असा उल्लेख न ठेवता असं जरी ठेवलं तर काय होतं, डायरेक्ट जाताच आलं पाहिजे नाही. म्हणजे जे काही आहे ते निवडणुकीला उभं राहण्याच्या अगोदरच करायला पाहिजे. निवडून आल्याच्या नंतर त्याला करता येणार नाही. अगले 5 वर्ष जेव्हापर्यंत त्याचा कार्यकाळ आहे, आमदारकी असो किंवा खासदारकी असो, त्याच्याकडे 5 वर्ष आहे. त्या 5 वर्षापर्यंत त्याला कुठल्याही दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करता येणार नाही असा सक्तीचा कायदा आणण्यात यावा. कारण की याच्यामुळे का होऊन राहिलं, जर का आम्ही एखादा निवडून देतो, मग आमच्या मताला काही अधिकारच नाही, म्हणजे आम्ही जे निवडून देतो आमच्या मताला काही व्हॅल्यूच नाही राहिली ना. आम्ही तुम्हाला त्या पक्षाकडे पाहून किंवा त्या पक्षाचे कामं पाहून आम्ही तुम्हाला निवडून देत असतो. आणि माणूससुद्धा बघितला जातो, पण माणूस असतो पण त्याचा पाठोपाठच पक्षसुद्धा असतो. मग ह्या दोन्हीही गोष्टी पाहून आम्ही मत देत असतो. तर याच्यामध्ये कुठल्या संसदेचा अध्यक्ष असो किंवा कोणीच असो, कुठल्याच गोष्टीचं हे जे आहे याचा निर्णयसुद्धा ज्या आमदार खासदार निवडून आम्ही देत होतो तर त्याचा अधिकारसुद्धा हा आम्हा सगळ्या लोकांना, मतदारांना पाहिजे की यांनी या पक्षातून त्या पक्षात जायचं असेल तर सगळ्या जिथून तो निवडून आला, ज्या क्षेत्रामधून निवडून आला त्या क्षेत्रातल्या लोकांची सहमतीशिवाय तो दुसऱ्या पक्षात जाता येणार नाही असा कायदा आणला पाहिजे. म्हणजे लोकांची बगैर परवानगीशिवाय ज्या लोकांनी निवडून दिलं, ज्या एरियातून तो निवडून आला त्या एरियातील लोकांना विचारल्या विना किंवा त्यांचे सहमत घेतल्याशिवाय हा दुसऱ्या पक्षामध्ये जाता येणार नाही असा कायदा लागू करण्यात यावा. म्हणजे कुठलाच नेता हा निवडून यायच्या अगोदर त्याने ज्या पक्षात जायचं आहे त्या पक्षात गेला पाहिजे. निवडून आल्याच्या नंतर कोणत्याच पक्षात जाता येणार नाही. ज्या पक्षात निवडून आला त्याच पक्षात राहायला पाहिजे असा कायदा आणायला पाहिजे.